टीमचा जोश घ्यायचा, त्या टीमने जसा आपला विजय खेचून आणला त्या टीमचा इन्स्पिरेशन घ्यायचा आणि त्या टीमचे मी खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो. पहिला 2 दिवस ज्या प्लेयरनी म्हणजे सगळ्यात चिमुकल्या प्लेयरनी आपल्याला मेहनतीने सहकार्य केले, त्या चिमुकल्या प्लेयरचं सर्वांनी जरा टाळ्यांच्या गडगडामध्ये स्वागत करायचं आहे. खूप मेहनत घेतली त्यांनी आणि त्या सर्वांसाठी मेडल आहे आणि सर्वांनी लाईन मध्ये उभं राहायचंय. आणि या चिमुकल्या टीमचा अध्यक्ष चीफ कंट्रोल दाईम म्हैसकर आहे. जरा घाई करू नका. हा, सर्वांनी लाईन मध्ये या. थोडा अंतर ठेवा, आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कॅच झालं पाहिजे. थोडा अंतर ठेवा, कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कॅच झालं पाहिजे. सर्व मुलांनी खूप मेहनत घेतली. पार्किंगचा असो या बॉल गेल्यानंतर बॉल घेऊन येणं, त्यासाठी सर्वांना मेडल देण्यात येत आहे. चला, आपण पारितोषिक वितरण चालू करत आहोत, तर थोडं सगळ्यांनी शिस्त बाळगायची आहे. पहिला फायनल मध्ये ज्या प्लेयरनी गाजावाजा केला आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा ज्या प्लेयरनी गाजावाजा केला, म्हणजे पहिल्यांदा ह्या एमपीएल सीझन 2 मध्ये 50 म्हणजे अर्धशतक झलकावलं, तोच या फायनलचा मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करत आहोत. नाव आहे अय्याज आणि त्यांना हा मान आणि सन्मान स्वीकारण्यासाठी मी मुझफ्फर गोटेकर साहेबांना विनंती करतो की तुम्ही येऊन त्यांना सत्कार करायचा आहे त्यांचा. जरा टाळ्या वाजवा. खूप उत्कृष्ट सामने झाले, तर थोडंसं प्रोत्साहन करा. त्यानंतर या एमपीएल सीझन 2 साठी खास फॉरेन वरून आलेले ते म्हणजे माझे सुद्धा
मित्र आणि वर्गमित्र निसार करेंदेकर यांनी जी कॅच पकडली त्याबद्दल त्यांना 700 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुम्ही तुमचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मी थोडं आपलं टीमचं पारितोषिक वितरण थांबवतो आणि या स्पर्धेला ज्यांनी आपल्याला मेहनत आणि आपल्याला लाईव्ह मध्ये सर्व देशांमध्ये दाखवलं त्या लाईव्ह मेनचा आपण सत्कार करत आहोत. आणि ते खूप लांबून आले, हे सर्व अरेंजमेंट केले, आम्ही त्यांचे खूप 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 आभारी आहोत. तर त्यांचा सुद्धा स्वागत करूया आपण. तुम्ही जरा चौघांनी सुद्धा इथे येऊन आमचा सत्कार स्वीकारायचा आहे. उपसरपंच मजगाव यांच्याकडून लाईव्ह मॅन साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा, त्यांचा मी सन्मान करतो आणि या YouTube लाईव्ह चॅनलचं नाव आहे स्पोर्ट्स स्ट्रीम. या सर्वांचं चौघांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. अशीच सहकार्य कराल पुढच्या वर्षी सुद्धा असं मी तुम्हाला आमंत्रण सुद्धा करतो. थँक्यू आणि धन्यवाद. आणि हे 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा घ्यायचंय तुम्हाला, आमच्या मजगावचे उपसरपंच साहेबांनी दिला आहे. जे आजच्या कॉमेंट्री मॅन म्हणून महादेव भिकारी साहेब यांना सुद्धा आपल्या गावचे उपसरपंच यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपल्या टीमचे सिनियर प्लेयर म्हणून त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करत आहोत. पहिलं महमूद यांनी यायचं आणि तुम्ही तुमचा सत्कार स्वीकार करायचा आहे. त्यानंतर माझे मित्र नादिर यांना सुद्धा मी आमंत्रण करतो, तुम्ही सुद्धा तुमचा सत्कार घ्यायचा आहे. अहमद यांना सुद्धा मी विनंती करतो, तुम्ही तुमचा सत्कार सुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर कैफ यांनी सुद्धा यायचंय, तुमचा सत्कार होत आहे. रियान, आयुब म्हैसकर, फरान हल्डे, आणि माझे मित्र मुबीन यांना सुद्धा मी आमंत्रण करतो, कारण या प्लेयरने मॅच सुद्धा खेळली, मन सुद्धा जिंकले आणि आम्हा MPL सीझन 2 साठी सुद्धा सहकार्य केलंय, ते म्हणजे मंडप. आम्ही तुमचा सत्कार सुद्धा स्वीकारायचा आहे.
दाईम, तुम्ही सुद्धा येऊन तुमचा सत्कार घ्यायचा आहे. जव्वाद गोटेकर साहेब, इरफान, हा थँक्यू. आता कसा वाटला? थोडा आवाज अल्तमश गोटेकर, इल्यास गोटेकर, आणि माझे मित्र अब्रार. अजून कुणाचा? जियाद, तुमचा सत्कार घेऊन जा. अय्यान, त्यानंतर सहीम साहेब, थँक्यू, धन्यवाद. आणि समीर पठाण यांना मग फायनल मध्ये जी कॅच पकडली त्यासाठी 500चं पारितोषिक आलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊन जायचं आहे. या प्रीमियर लीग मध्ये पैशांचा पाऊस पाहायला भेटतोय आपल्याला. त्यानंतर आपण वळूया पारितोषिकाकडे, ज्याची खास आतुरता आपण सगळे वाट बघत आहोत. आणि या MPL सीझन 2 चा सिक्सर किंग म्हणून घोषित करत आहोत आम्ही. आणि या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त सिक्स ठोकण्याचा कार्यक्रम केलाय, मान आणि सन्मान मिळवलाय तो महमूद. अल्ताफ वगनाक साहेब कुठे असतील ते यायचं आहे, तुम्हाला सत्कार द्यायचा आहे महमूदला. त्यानंतर बेस्ट फिल्डिंगचा अवॉर्ड देत आहोत ते अहमद. आणि साहिल यांना विनंती करतो की तुम्हाला हा अवॉर्ड द्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या पारितोषिकाकडे बोलूया. बेस्ट बॉलर, गोलंदाज, सगळ्यात युवा म्हणून घोषित करत आहोत सूरज भुवड. और मजगाव गाव के दामाद यांना सहीम साहेबांना विनंती करतो की तुम्ही अवॉर्ड द्यायचा आहे. त्यानंतर ज्याची आतुरता असते सगळ्यांना, तो म्हणजे या सीझन 2 मध्ये सगळ्यात चांगला आणि उत्कृष्ट खेळ करून दाखवला, तो म्हणजे बेस्ट बॅट्समॅन हुसेन. रिजवान वावेकर कुठे असतील त्यांनी यायचं आहे आणि हा अवॉर्ड द्यायचा आहे. त्यानंतर जो सगळ्यात बोनस म्हणून ओळखला जातो अवॉर्ड, तो म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. जरा गेस करू शकता का कोण असेल? पाहूया.
आणि या सीझन 2 चा मॅन ऑफ द सिरीज आहे अय्याज पठाण. अहमद म्हैसकर यांना मी विनंती करतो की हा अवॉर्ड द्यायचा आहे. टाळ्या वाजवा. त्यानंतर जो 2 दिवस मेहनत घेऊन अतिशय परिश्रम करून ज्याने या सीझन 2 चा 4था क्रमांक चतुर्थ 4th नंबर पटकावलेला आहे त्या टीमचं नाव आहे मीरा वॉरियर्स. या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की ट्रॉफीचा सन्मान मान घ्यायचा आहे आणि पुरस्कृत आहेत बापू दाबिलकर साहेबांना मी विनंती करतो की ही ट्रॉफी सुपूर्द करायची आहे. थोडं कप्ताननी थांबायचंय. कप्तान 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 जरा या मजगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये तुम्ही 4था क्रमांक पटकावला त्याबद्दल काही 2 गोष्टींचं मनोगत व्यक्त करा आणि कशी स्पर्धा वाटली. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. सबसे पहले मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया अदा करना चाहता हूँ जिसने हमें यहाँ तक पहुँचाया और हमें इतनी हिम्मत और ताकत दी कि हम ऐसा खेले. और इधर टूर्नामेंट का जो ऑर्गेनाइज था बहुत अच्छे से हुआ. मैं लोगों से माफ़ी चाहूँगा, बहुत लोगों को मुझसे उम्मीद थी बट सेमीफाइनल में मेरा थोड़ा बैट नहीं चला और मैं जल्दी आउट हो गया. इंशाल्लाह नेक्स्ट टाइम हम और ज़्यादा कोशिश करेंगे, मेहनत करेंगे और हम फर्स्ट मारने की कोशिश करेंगे. अस्सलाम वालेकुम. थँक्यू. आणि यालाच म्हणतात स्पिरिट. कारण ज्या गोष्टीची आम्ही कमतरता भासली ती कमतरता आम्ही पूर्ण करून पुढच्या वर्षी फायनल मध्ये प्रवेश करण्याचा हा त्यांचा निर्धार आहे. तर सर्वांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत. आणि पुन्हा 3रा क्रमांक पटकावलेला जो संघ आहे कुणाल फायटर्स. गेल्या वर्षी सुद्धा या संघाने मान सन्मान जिंकवला आणि तो गेल्या वर्षी सुद्धा कप्तान होता आणि या वर्षी सुद्धा कप्तान आहे तो म्हणजे इम्रान. आणि यांना अवॉर्ड साठी पुरस्कृत करतो अन्सार आणि मोहसिन या दोघांनी पण येऊन मला असं वाटतं कप्तान सोबत टीम ओनर सुद्धा आलात तर बरं होईल. कप्तान थांबायचा आहे. ठीक आहे आपण टीम ओनरला विचारू. हॅलो. तर आपले टीम ओनर होते ते म्हणजे जनार्दन खाडे आणि जनार्दन खाडे साहेबांना आपण संघ मालक म्हणून 1-2 शब्द विचारू. तुमचा संघ निवडताना तुम्हाला काय अडचणी आल्या आणि कसे संघातील खेळाडू कसे निवडले तुम्ही. चांगला वाटतंय. खूप छान मनोगत. ठीक आहे धन्यवाद. त्यानंतर 2रा क्रमांक पटकावलेला जो संघ आहे खुद्द मी सुद्धा त्या संघामध्ये आहे आणि आमच्या आणि माझा खास मित्र म्हणून नादिर महमूद. पहिल्यांदा आपण मेडल सुपूर्द करूया 2 नंबर आणि 1ल्या नंबर संघाला. त्यानंतर मग आपण पारितोषिक वितरण करू. मी नावं घेत नाही तर डायरेक्टली लाईन मध्ये एका एकाने यायचं आणि मेडल आपला घ्यायचा आहे. म्हणून तुला बोलवले. तर 2 नंबरचे विजेते होते ते म्हणजे रॉयल स्ट्रायकर्स संघ. संघ मालक होते रॉयल स्ट्रायकरचे
नासिर वगनाक आणि सकलेन जोगिलकर या दोघांना सुद्धा आम्ही आमच्या समालोचन कक्षाच्या समोर बोलू. आउट ऑफ कंट्रीला आहेत मला वाटतं ते. त्यांचं आमच्या समालोचन कक्षातून इथून सुद्धा सहर्ष स्वागत की तुम्ही आम्हाला ही बेहतरीन टीम आमच्या मजगाव प्रीमियर लीगसाठी दिलीत. आणि जे रनर अप टीम आहे आपली रॉयल स्ट्रायकर रनर अप टीमला एक केक सुद्धा आहे आणि स्पॉन्सर आहेत सॅम बेकर हाऊस यांच्यातर्फे. कप्तान केक घ्यायचा आहे. राहिल यांना मी विनंती करतो जरा आपला त्यानंतर मी नाही त्यांना देऊ चला मी रनर अप टीम रॉयल स्ट्रायकर यांच्या कप्तानला मी विनंती करतो की आणि ओनरला सुद्धा विनंती करतो यायचं आहे आणि आपली ट्रॉफी आणि पारितोषिक घ्यायचं आहे. परंतु तत्पूर्वी कप्तानला मी काहीस आम्हाला थोडस मनोगत पाहिजे. या 2 दिवसामध्ये जी मेहनत घेतली जी तुम्ही मेहनत घेतलीत काल आणि आज तुम्ही फायनलला पोहोचलात. खूप उत्कृष्ट 4चे 4 सामने जिंकलात. त्यानंतर फक्त आणि जे बोलतात ना जसं रोहित शर्माने ज्या वर्ल्ड कप मध्ये सगळे फायनल मॅच जिंकले आणि फायनल हरली त्याच पद्धतीने हा गेम झाला. तर तुम्हाला थोडंसं कसं वाटतंय? अस्सलाम वालेकुम. पहले तो अल्लाह का बहुत शुक्र है कि हम रनर अप रहे हमेशा. लास्ट टाइम हम लोग इसी टूर्नामेंट में सीजन 1 में फोर्थ प्राइज आया था हमारा. अभी इस साल हम लोग सेकेंड आए. चलो इंशाल्लाह कुछ नहीं, रनर अप रहे, अगले साल हम लोग फर्स्ट आएंगे. पर ये हमारी टीम सिर्फ टीम एफर्ट नहीं था, ये टीम के पीछे और 2 लोग जो आउट ऑफ इंडिया यहाँ है भी नहीं, नासर वगनाक और सकलेन जोगिलकर, ये दोनों की ये टीम बनाने, ये टी शर्ट और ये सब कुछ के पीछे ये दोनों का उतना ही साथ है जितना हमारे ये 11-12 प्लेयर जो भी थे उनका है. और इंशाल्लाह हम हमेशा कोशिश करेंगे जब सीजन 3 होगा तो हम लोग फर्स्ट प्राइज लेंगे. क्योंकि महमूद जब ये मैच हारे तो महमूद मेरे को बोला लास्ट टाइम भी वो रनर अप रहा, इस बार भी, अगले साल हम लोग इंशाल्लाह फर्स्ट लेने की कोशिश करेंगे. मी अन्सार साहेबांना सुद्धा विनंती करतो. थोडं या टुर्नामेंट बद्दल काय बोलाल? कशा पद्धतीने आयोजन आणि कशा पद्धतीने नियोजन झालं? हेलो. टूर्नामेंट बहुत अच्छी हुई. टूर्नामेंट में मैं भी मैनेजमेंट में था. इसके पीछे 1 दिन या 2 दिन की मेहनत नहीं, बहुत टाइम से हम लोग इसको पूरा 100% एफर्ट दे रहे थे इस टूर्नामेंट के लिए. और बहुत सारे लोग हैं ये मैनेजमेंट में, सबका नाम लेना इधर अभी पॉसिबल भी नहीं होगा. ये एक बात है कि ये जो टूर्नामेंट है इसमें हम लोग यहाँ थे, हम लोग उतना ही काम करते हैं. पर जो भी लोग हमारे गांव में आउट ऑफ इंडिया रहते, बहुत सारे लोग हैं, सबका नाम मेरे को अब ध्यान में भी नहीं आएगा, पर जो लोग वो है उन्होंने ये टूर्नामेंट को टूर्नामेंट बनाने में उतना ही साथ दिया है जितना हमने यहाँ काम करके दिया है. वो लोग ने पैसे दिए. ये टूर्नामेंट को किसी ने भी स्पॉन्सर नहीं किया था, किसी ने भी फर्स्ट प्राइज नहीं, सेकंड प्राइज नहीं. ये लोग वही है जिनकी वजह से ये टूर्नामेंट है. इन्हीं लोगों ने यहाँ पैसे दिए, इन्हीं लोगों ने हमको हिम्मत दी, इसलिए ये सीजन 2 हुआ और इंशाल्लाह सीजन 3 इससे ज्यादा अच्छा होगा. थैंक यू, धन्यवाद. तर मी टाइम होतोय, आपला मनोगत टाइम होतोय, तर मी ट्रॉफी देण्यासाठी पुरस्कृत विनंती करतो मकबूल म्हैसकर आणि फरान हल्डे यांना विनंती करतो की ही ट्रॉफी द्यायची आहे रनर अपची. टाळ्यांच्या जोरात त्यानंतर
ज्याने अतिशय मेहनत कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये थांबायचंय, जाऊ नका, आजच्या दिवसामध्ये मेहनत घेतली आणि पहिला क्रमांक पटकावला तो म्हणजे पठाण वॉरियर्स. या संघाच्या सर्व प्लेयरना विनंती करतो की लाईन मध्ये येऊन आपले मेडल्स घ्यायचे आहेत. चला या. समीर किधर है? रिजवान पठाण. हॅलो, थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर मी टीम ओनर आणि कप्तानला आमंत्रित करतो की तुम्ही पहिला मान जो पटकावलाय ती ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. आणि त्याआधी केक घेऊन जा. तुम्हाला सुद्धा केक आहे, केक घ्या. ज्या टीमने नंबर पटकावला त्या टीमला सुद्धा केक आहे. आपल्या गावचे माजी सरपंच यांच्याकडून हा केक पुरस्कृत करत आहोत. त्यानंतर मी कप्तान आणि टीम ओनरला थोडस पुढे बोलवतो आणि या 2 दिवसाची जी मेहनत घेतलात अपार त्याबद्दल आणि या नियोजनाबद्दल काय बोलाल आणि थोडस मनोगत व्यक्त करा. अस्सलाम वालेकुम. पहले मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि हम फाइनल में पहुँचे, क्योंकि जिस दिन पहले दिन हम खेले तो हमको भी लगा भी नहीं था कि हम फाइनल में पहुँचेंगे. और जो भी हमारे टीम के 14 बच्चे थे उनने भी हमको 100% दिए. इसके लिए हम इस मौके पर फर्स्ट प्राइज के इसमें हम पहुँचे, नहीं तो हमारी उम्मीद भी नहीं थी कि हम फर्स्ट प्राइज के पहुँचेंगे. फर्स्ट ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या गावचे आझाद भाई म्हैसकर, अध्यक्ष मजगाव समाजाचे नाव, आणि नुरदीन ढांगू माजी सरपंच, या 3 व्यक्तींना मी फर्स्ट नंबरची ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करतोय. सो डीजे ला मी विनंती करेन की गाणं झालं पाहिजे मित्रा दणक्यात. हॅलो, मित्र, मजगाव प्रीमियर लीग कडून चुकून कुणाचा सत्कार या नाव घेण्याचं राहिलं असेल तर मजगाव फ्रेंड्स आणि मजगाव प्रीमियर लीग कडून आम्ही सर्व मित्र आमची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. आणि MPL सीझन 2 चं सीझन इथं संपलं. असं पुन्हा एकदा आमच्या मजगाव पंचक्रोशीतील सर्व समाज किंवा आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो की तुम्ही वेळेत वेळ काढून आम्हाला आमच्या या प्रीमियर लीग साठी
भेट दिली. त्यानंतर आमचे समालोचक अफजल भाई पाबरा इथून आले होते. त्यांनी सुद्धा खूप सुंदर असे आमच्यासाठी समालोचन दाखवलं. त्यांचं सुद्धा आम्ही मनोभावे स्वागत करतो. आणि MPL 2 चा दिवस इथं संपला असं जाहीर करतो. DJ